हॅलो एव्हरीवन, स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर। एव्हरी वीकेंड मी फूड, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत होते। तर यावेळेला मी गेले होते बीच कॅम्पेन करायला, तेही अलिबागला। अलिबागमध्ये असलेल्या नागाव बीचवर हा पूर्ण कॅम्पेन होतो आणि या कॅम्पेनमध्ये मी बऱ्याच फन ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळतीलच। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तसंच तुम्हाला सुद्धा या कॅम्पेनसाठी जायचं असेल तर डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे, सो गो अँड चेक इट आउट। अलिबागला जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत। बाय रोड तुम्ही जाऊ शकता, बाय फेरी तुम्ही जाऊ शकता। नियर बाय लोकेशन असल्यामुळे आम्ही बाय रोडने जायचं ठरवलं आणि ॲज युज्युअल आम्हाला लेट झाला होता, कारण चेकिंग टाईम हा संध्याकाळी 4चा होता आणि 4 आम्हाला घरीच वाजून गेले होते। त्यामुळे बघूया अलिबागला आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचतो। लोकेशनला पोहोचता पोहोचता 6 वाजले। हा त्यांचा एंट्रन्स गेट आहे। इथून एंट्री घेतल्यावर आम्हाला आधी एक टेंट सिलेक्ट करायचा होता। आम्ही हा टेंट सिलेक्ट केला। आता बघूया या टेंटमध्ये काय काय सर्व्हिस त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे। जसं की तुम्ही पाहू शकता, या एका टेंटमध्ये 2 पिलो, 2 ब्लँकेट आणि एक गादी त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे। त्यामुळे 2 लोकांसाठी हा एक टेंट सफिशियंट आहे आणि इथल्या गादीची क्वालिटी सुद्धा चांगली आहे, त्यामुळे तुम्ही निवांतपणे राहू शकता। चेकिंग करतानाच व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी सेपरेट बँक मिळते। संध्याकाळच्या वेळेला खूप भूक लागलेली होती आणि आम्ही आधी ब्रेकफास्ट करतो। ब्रेकफास्टमध्ये मेनू होता मिसळ पाव आणि चहा असेल तर बातच काही बोल। मला सगळ्यात जास्त इथली सिटिंग अरेंजमेंट आवडली। झाडाच्या ओंडक्यापासून बनवलेली ही अरेंजमेंट थोडी युनिक होती। पार्टी, सेलिब्रेशन यासाठी त्यांनी छान फोटोजेनेटिक अरेंजमेंट केलेली आहे, त्यामुळे इथे फोटोज खूप छान येणारच। आणि आता टाइम झाला होता बार्बेक्यूचा। बार्बेक्यूचा मस्त स्टार्टर खाऊन आम्ही निघालो बीचवर फिरायला। गेस व्हॉट, मला बीचवर फिरता फिरता एक तुटता तारा दिसला आणि मी पटकन माझी विश मागून घेतली। डिनरमध्ये अगदी साधा मेनू होता। चपाती, 2 भाज्या, डाळ भात, सॅलड आणि एक स्वीट डिश, पण याची टेस्ट गावरान आणि ऑथेंटिक होती। टाइम झाला होता डीजे नाईट एन्जॉय। तुम्ही बघू शकता इथे लोक किती या कॅम्पेनचे टोटल चार्जेस आहेत 1000 पर पर्सन। यामध्ये तुम्हाला इव्हिनिंगचा स्नॅक, डिनर, नेक्स्ट डेचा मॉर्निंग ब्रेकफास्ट हे सगळे इन्क्लूड करून मिळते। नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही फ्रेश होऊन कडाक्याच्या थंडीत पडलेल्या धुक्यात मॉर्निंग वॉक घेतला। प्लस कालपासून बिझी असलेल्या झोपाळ्यावर आज मला फायनली खेळायला मिळालं, त्यामुळे मला तर खूप मजा आली। ब्रेकफास्ट करून आम्ही सकाळी 11 वाजता चेकआउट केली। या स्पॉटचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत, सो तुम्ही तिथे जाऊन सगळे डिटेल्स पाहू शकता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास खूप खूप थँक्यू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।